नमस्कार मित्रमैत्रिणींनो, 20 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026 या महिन्याचं मीन रास मीन लग्न यांच्यासाठी संपूर्ण भविष्य म्हणजे गोचरीच्या ग्रहांचं काय म्हणणं आहे हे बघूया. मीन रास ही 12वी रास आहे राशीचक्रातली. सर्व राशींचा थोडा थोडा अंतर्भाव आहे. सहज चांगल्या स्वभावाचे लोक असतात. उद्योजकांसाठी हा महिना काय आहे तर दशमावर शनीची 10वी दृष्टी गुरुच्या राशीमध्ये 2 ऑगस्टपासून समोरून मंगळ 4था, राहूची सतत मंगळावर चतुर्थावर दृष्टी, 6वे रवी बुध. ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये कामामध्ये चांगले. उच्चीचा 7 सप्टेंबरपासून बुध, शुक्राची 7 पैशासाठी बचतीसाठी 2 सप्टेंबरपासून सतत. ऑगस्टचा शेवटचा आठवडा आणि सप्टेंबरचा दुसरा आठवडा चांगली कमाई करणारी रास आहे. लग्नेशाची क्रिएटिव्हिटी चांगली आहे. पंचमामध्ये लग्नेश गुरु हे पंचमस्थान हे त्याचं कारक स्थान आहे. नोकरदारांसाठी षष्ठावर व्ययातून राहूची दृष्टी आहे. अचानक गोष्टी कामांमध्ये राहू शत्रू नाही म्हणून, पण फारशा वाईट किंवा चांगल्या कशाच नाहीत, फसवा मात्र असतो राहू. शुक्र 2 सप्टेंबर नंतर अचानक पैशाचे योग आणणार आहे. लग्नेशाची दृष्टी लग्नावर आहे. षष्ठेश 7वा सामाजिक कामात भाग घेऊ देणार आहे. 17 सप्टेंबरपर्यंत जवळजवळ पूर्ण महिना षष्ठेश रवी षष्ठामध्ये संपूर्ण सफलता देणार आहे. रवीच्या राशीमध्ये असलेला केतू आणि त्याच्याबरोबर रवी हा अप्रतिम योग आहे केतूच्या दृष्टीने. त्यामुळे खूप सेवाभावानी काम होईल. कोर्ट कचेऱ्यांचे फारसे त्रास होणार नाहीत. सरकारी कामं होतील. गृहिणींसाठी मंगळ चतुर्थामध्ये आहे ऑगस्टमध्ये. तो भाग्येश आहे, पण हा पापग्रह आहे. घाईघाईनी घरातल्या कुठल्या तरी प्रश्नांची उकल करायला जाऊ नका. जमिनीवरच्या घरात राहत असाल तर 2 सप्टेंबर नंतर घरातल्या सुखसोयींमध्ये मनाप्रमाणे बदल कराल. सप्टेंबरच्या शेवटी क्रिएटिव्हिटीनी जी कामं करायची त्याच्यामध्ये अग्रेसर राहा आणि मंगळ तिथे असल्यामुळे मशिनरी संबंधीची कामं तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येतील. कुटुंबासाठी सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच कुटुंबामध्ये खूप चांगलं वातावरण आहे, कारण शुक्र धनस्थानावर बघतोय, ज्या स्थानाचा तो निसर्ग कुंडलीप्रमाणे स्वामी आहे. हा शुक्र अष्टमेश धनस्थानामध्ये, त्यामुळे अचानक आणि वडिलोपार्जित एकूणच स्वकष्टार्जित असं धन निर्माण करणारा ग्रह आहे. बुध 6वा आहे. माहेरच्या लोकांशी कार्यक्रमांमधून सुख मिळवेल, कारण बुध हा षष्ठामध्ये म्हणजे तो रोगरिणरिपूच्या स्थानात असला तरी हे स्थान नातेवाईकांसाठी मातुल घराणं आहे. त्यामुळे माहेरच्या लोकांची रिलेशन चांगलं राहील. विद्यार्थ्यांसाठी गुरु 5वा. खूप उत्साहाने कामाला लागला तुम्ही. सप्टेंबर महिन्यामध्ये खूप नवीन विषयामध्ये अभ्यास करावा लागेल. खूप नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. अभ्यास सुरू केलात भरपूर तर चांगलाच रिझल्ट. परदेशवारीसाठी नोव्हेंबर 2026 पर्यंत शिक्षणासाठी जाऊ शकता. कुटुंबियांसमवेत परदेशवारी होऊन जाईल. घर कर्ज बुध अस्तंगत होतोय ऑगस्टमध्ये षष्ठातच. आत्ता कर्जासाठी योग्य वेळ नाही आहे. केतू हा लेट गो करणारा ग्रह षष्ठात आलेला आहे. राहूची षष्ठावर दृष्टी आहे. तो कदाचित पहिल्या कर्जातनं पटकन बाहेर काढतो, दुसरं कर्ज देतो, पण तुम्ही कर्ज घेणार नाही. यानंतर 20 ते 40 या वयोगटातल्या लोकांसाठी बघूया. नोकरीत जे काम जसं चालू आहे तसंच ठेवा, बदल नको. राष्ट्राधिपती शुभच आहे 5वा, पण मंगळ 2 ऑगस्टपासून गुरु आणि गुरुचा शुभ प्रभाव कमी करतोय. घरातल्या गोष्टीत शांतपणे राहा. कामावर त्याचा परिणाम होऊ देऊ नका. 18 सप्टेंबरपासून मंगळ गुरुबरोबर राजयोग करतो. स्पोर्ट्समध्ये असाल तर चांगला योग आहे अचानक पैसे मिळण्याचा. 40 ते 60 वयोगटातल्या लोकांसाठी नोकरीतून 60च्या आसपासच्या लोकांना फारसा आता इंटरेस्ट राहिला नाही या नोकरीत.
आता 17 सप्टेंबरपासून रवी षष्ठात येतोय. सरकारी कामं तो करणार आहे, पण अजूनही इंटरेस्ट वाटत नाही आहे तुम्हाला आता, पण जरा थांबा. सिंहेचा गुरु नोव्हेंबरमध्ये किंवा जून नंतर तुम्हाला प्रमोशन देऊ शकतो. जर 50च्या आसपास असाल तर घाईने निर्णय घेऊन रिटायर होऊ नका, शांत राहा. 60 ते 90 या वयोगटाच्या लोकांना ऑगस्टमध्ये मंगळाची 10वी दृष्टी, ह्या धनेश आणि भाग्येश, खूप उत्साह असेल तुम्हाला. पैसा किती मिळवू असं वाटेल, पण घरातल्यांचा रोष पत्करून बाहेरची कामं हातात घेऊ नका. तुम्हाला विरोध जमत नाही, तुम्ही क्षमाशील आहात. गुरु तुमच्या राशीवर दृष्टी टाकतोय. शांतपणं आपलं जप जाप्य वाचन, आपलं समाधान शोधण्याच्या गोष्टी असं करा. सप्टेंबर नंतर नवीन क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये पण तुम्हाला गती येईल, पण लोकांचा घरातल्यांचा रोष पत्करू नका. लग्नी आलेला शनी गुरुच्या राशीत आहे, गुरु त्याच्यावर दृष्टी टाकतोय, पण म्हणून तो गुरु झालेला नाही. त्यामुळे थोडे कुरकुर तब्येतीची होऊ शकते. या राशीमधली नक्षत्र पूर्वा भाद्रपदा आहे. गुरुचं उत्तरा भाद्रपदा, शनीचं आणि रेवती हे बुधाचं. पूर्वा भाद्रपदासाठी धनयोग 30 ऑगस्ट, गृहसौख्य 9 सप्टेंबर, थोडा वेळ. कष्टसाध्य धन 3 सप्टेंबर, 11 सप्टेंबर, अचानक धन 5 सप्टेंबर आणि 13 सप्टेंबर. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस आहेत 30 ऑगस्ट, धनयोग आहे 31 ऑगस्ट, गृहसौख्य 10 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबर, कष्टसाध्य फळ आहे पैशाचं 4 सप्टेंबर आणि 12 सप्टेंबर. रेवती नक्षत्रासाठी नशीबवान दिवस 30 ऑगस्ट, आरोग्य चांगला दिवस 31 ऑगस्ट, धनयोगासाठी चांगला दिवस 9 सप्टेंबर, गृहसौख्य 3 सप्टेंबर, 11 सप्टेंबर, कष्टसाध्य पैसा 5 सप्टेंबर, 13 सप्टेंबर. मीन रास तुमची सगळ्या राशींचं एकत्रीकरण थोडं थोडं असल्यामुळे कष्टाला मागे पुढे बघत नाही. लग्नी शनी आला आहे, त्यामुळे कष्टसाध्य धन आहे. त्यावेळेला तब्येत मात्र सांभाळायची आहे. धनयोगाच्या वेळेला तुम्ही खूप काम करणार आहात. गृहसौख्यासाठी तुमच्या घरातल्या लोकांच्या एकत्र येण्यामध्येच तुमचं सौख्य सामावलेलं असतं, नाही का. मीन राशीचं एकूणच काय स्वभाव आहे, एका महिन्याच्या भविष्यात एवढं सगळं कळत नाही. प्रत्येक नक्षत्रातून ती काय दाखवते, मीन लग्न असेल तर काय दिसतं, हे सगळं तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये अनेक गोष्टी अशा नीट समजतील. माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझे जुने व्हिडिओ पण बघा. काहीही शंका असेल, तुम्हाला शिकायचं असेल, माझा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझा मेल ID दिसणार आहे, तिथे मला मेल करा आणि माझा नवीन क्लास जॉईन करा जानेवारीपासून. कसं वाटलं तुम्हाला मीन राशीचं भविष्य? जे मी तुम्हाला सावधगिरीचे सल्ले दिलेत ते जरूर लक्षात ठेवा तब्येतीसाठी. आपलं 12 राशींचं भविष्य पूर्ण झालेलं आहे. यानंतर पुढच्या महिन्याच्या भविष्याच्या वेळेला आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.